नमस्कार नवयुवक शेतकरी मित्रांनो. एक तुम्हाला असा नवीन विषय सांगणार आहे हळदीविषयी. तर बघू शकता हे हळदीचा असा फळ आहे. जवळपास 8 सव्वा 8 महिने पूर्ण झालेले आहे. तर सध्या आता कंदांची स्थिती काय आहे ते बघू शकता. हे असा प्लॉट आहे. तर आपण कंदांची स्थिती पाहू शकतो. तर इकडे तण विरहित हे नियोजन केलेलं आहे. तर आपण कंद कसे वाढलेत सध्याच्या स्थितीला ते बघणार आहोत आणि पुढील माहिती सांगणार आहोत. तर पुढील असा विषय सांगणार आहे, भयानक विषय आहे. तर पुढील नियोजन कसं असणार आहे त्या संदर्भात मी माहिती सांगणार आहे. तर आपण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक नक्की करा. जे थंब दाखल आहे ते पूर्ण बघा. लाईक करा. तर आपण इथं बघू शकतो याच्या सहाय्याने खोदण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण सध्या कंदांची स्थिती काय आहे ते हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघू शकता इथे एक 4 फुटवे आहेत. आणि अशा प्रकारे घड तयार झालेला आहे. हे बघू शकता. इतका भयानक घड तयार झालेला आहे. तर खते वेळेस बघा हे असं थोडं प्रमाणात आपल्याला हानी पण होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच हे बघा असं छोटं मोठं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला या धारदार क्षेत्रांना खोदणे कठीण जाते. तर हे असे कंद असले ना 1 2 3 4 4 स्टंपला हे बघा आपण बघू शकतो याच्यात कुरकुमींचं प्रमाण भरपूर आहे. तर 4 स्टंपला साधारणतः 2.5 ते 3 किलो हळद कच्ची होते. हे बघू शकता. हे असे घड तयार झालेले आहेत. भयानक माल आहे. तर सध्या आता याला एक 10-15 दिवसांनी पाणी देणं गरजेचं असते. कुठल्याही प्रकारची सड नाही आहे इथे. सड पाहता 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 मिळत नाही, आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर मुळे आपण चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य आपटेक करताना आपल्याला मुळ्याची स्थिती पण बघू शकतो. एकदम निर्जीव मुळे आहेत. तर बघू शकता किती याला फुटवे आहेत. आणि आता हे साधारणतः 50 ते 60 दिवस जमिनीमध्ये राहिल्यानंतर या घडांची स्थिती काय होणार आहे. आता पुढच्या वर्षी 2026 जूनला आपण जे हळद लागवड करणार आहोत, तर त्या रानामध्ये आपल्याला शेणखत टाकणं फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून एक 5-10 ट्रॅक्टर मिळेल. जेवढं टाकलं तेवढंच कमी. तर ठीक आहे, थोडंसं रुईचं प्रमाण वाढते, पण त्याच्यासाठी जैविक बायोमिक्स वगैरे ट्रायकोडर्मा हे असे औषधी भरपूर प्रमाणात आलेले आहेत. तर हे बघू शकता. आता घड किती मोठा झालेला आहे. तर कोणाला खोदू शकत नाही, कारण की याचं फार प्रचंड नुकसान होतं. तर या 4 स्टंपमध्ये बघू शकता किती मोठा याचा हे झालेला आहे बुंदा. जेणेकरून याच्यामुळे आपल्याला खूप बेनिफिट होणार आहे. तर मित्रांनो, याची हाईट काय फारशी नाही आहे, 3-3.5 फूट आहे. आणि आता हे परतीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर सध्या आता 0050 ची अवस्था चालू आहे. एक वेळ जिब्रालिक ॲसिड दिलेले आहे. तर आता नंतर पण आपण जिब्रालिक ॲसिड एकदा देणार आहे. परत कुठे सड वगैरेला राहू नये, कारण काढण्यास कमी जास्त वेळ लागू शकतो. तर त्याच्यासाठी आपण एक बुरशीनाशकाचा पण वापर करणार आहोत. तर पुढील वर्षाचे नियोजन करण्यासाठी आपल्याला आपण नवीन शेतकरी असाल किंवा नवीन हळद लागवड करत असाल, तर आपण आताच शेणखत टाकायचं ज्या रानामध्ये काही आपलं पीक निघत असलं त्याचे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खोल वखरणी, नांगरणी, कचरट वगैरे असेल तर ते व्यवस्थिशीर त्याचं विल्हेवाट लावणे. तर असे करणं. पुढील वर्षात आपल्याला शेणखत फार महत्त्वाचं आहे. शेणखत असेल ना तर खूप एनर्जी मिळते याला. तर फुटवे पण निघतात. हे पण बाकीचा जे रासायनिक खताचा खर्च कमी होतो. हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर पुढील तुम्हाला असा विषय सांगणार आहे की जे त्याच्यामध्ये आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जरी आपल्याला शेणखत वगैरे जरी नाही टाकणं नाही झालं, तर आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा च्या आधारावर सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो. आता साधारणतः 1800 ते 2000 रुपयाला एक 50 किलोचं
हे झालेलं आहे, पोतं झालेलं आहे. तर साधारणतः 3,000 रुपये, 3,500 ₹3,500 रुपयापर्यंत आपल्याला अ, अ, खत मिळत आहे. जे आपल्याला शेणखत वगैरे म्हणतो ते मिळत आहे. तर जास्त करून आपल्याला शेणखत घेणं गरजेचं आहे. बघू शकता हे कशाप्रकारे बुंदा तयार आहे. हां, शेणखत काही काही जण म्हणतात की रुणी लागते. रुणी लागते लागणारच आहे, काही अडचण नाही. रुणी लागते, लागू शकते. तर रुणी न लागण्यासाठी आपल्याकडं भरपूर औषधी आहेत. जैविक बायोमिक्स वगैरे आहे, ट्रायकोड्रामा आहे, PSB, रायझोबियम भरपूर प्रकारे आपल्याला औषधी आहेत. तर आपण ते कंट्रोल होऊ शकतो. पण उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होते हे एक लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ पाहत नक्कीच चॅनलला लाईक करा. जेणे आता साधारणतः व्हिडिओ 5,000 पर्यंत जाते आणि 100च लोक लाईक करतात. त्याच्यामुळे आमचं जे व्हिडिओ बनवण्याचा जो हे आहे ना, तर रस कमी होतो. तर नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला फक्त लाईक पाहिजे. आम्हाला कुठलंही काहीही पाहिजे नाही. आणि आम्ही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतो. तर तुमच्या प्रोत्साहन भेटते. त्याच्यामुळं आम्ही हे मार्गदर्शन करत असतो. तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो आता अशा प्रकारे बुंदे तयार झालेले आहेत. याला बाहेर काढणं शक्य नाही, कारण की हे फार नुकसान होते. हे फुटवे कसे लागलेले आहेत, काय नाही, कसा घड तयार झाला, तुम्ही पण सांगा. आणि तुमच्या हळदीची काय स्थिती आहे ते तुम्ही सांगा. पुढील व्हिडिओमध्ये मी एकदम भयानक माहिती सांगणार आहे. आणि येणाऱ्या 1-2 मिनिटामध्ये व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण माहिती भरपूर सांगणार आहे. तर आता 0050ची अवस्था चालू आहे आपल्याला. 0050 झाल्याच्या नंतर आपण पोटॅशियम शोनाईट पण देणार आहोत. जेणेकरून जे हे बुंदे आहेत त्याच्यातला रस पूर्णतः याच्या कंदामध्ये आला पाहिजे आणि कंदांची साईज अशी मोठी झाली पाहिजे आणि त्याच्यामधील कुरकुमींचं प्रमाण वाढलं पाहिजे. आता बघू शकता आता इथे हे असं कंदांची स्थिती झालेली आहे. याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कुरकुमींचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर बघू शकता अशा प्रकारे हा प्लॉट आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं नियोजन केलं तर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता असते. तर आता हळदीला साधारणतः व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून चांगलाच भाव मिळालेला पाहायला मिळत आहे. तर आता हळदीची शेवटची स्थिती आहे. पाण्याचे नियोजन बघता आपण एक 8-10 दिवसाला पाणी देणं गरजेचं आहे. आणि आपल्याला कधी हळद काढायची, कसं उत्पन्न घ्यायचं, त्या हिशोबानं आपल्याला हे नियोजन करणं फार गरजेचं आहे. आपल्याला लवकर हळद काढायची असेल तर नक्कीच पाणी लवकर बंद करा. उशिरा काढायची असेल तर उशिरा हळद काढा. हे असं याच्यातलं एक आपल्याला हे आहे. बघू शकता अशी कंदांची स्थिती. आणि बघू शकता रासायनिक खत न टाकता आपण जैविक खतं वगैरे टाकलं होतं. तर हे कंदांची स्थिती अशी झालेली आहे. आणि माती बघा, भुसभुशीत माती झालेली आहे, एकदम भुसभुशीत. हे बघा, भुसभुशीत माती झालेली आहे. हे जे लाल कंद जे होतात ह्याच्यात कुरकुमींचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं असते. आणि हे प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला जे भाव आहे, जो भाव लागतो तो फार महत्त्वाचा भाव आहे. आणि मित्रांनो, आपण हळदी काढण्यासाठी जे गुत्त देतो ते गुत्त देताना जे कोचा निघतो तो कोच्याला प्रचंड भाव मागणी आहे. आता हळदच एक 18,000 21,000पर्यंत 15,000पर्यंत आहे. तर कोच्याचं प्रमाणसुद्धा फार प्रचंड प्रमाणे रेट वाढलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर आवर्जून आपण कोचा जास्तीत जास्त गोळा करून त्याचं आपण भाव घेऊ शकता. बघू शकता हे घडा असे तयार झालेले भयानक स्थिती आहे असा गडाची कंदांची. हे बघू शकता. हे 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 बघा, एक 4 2 6 इंचापर्यंत हे कंद वाढलेले आहेत. इकडले पण असे कंद इकडं वाढलेले आहेत. तर असे कंद वाढण्यासाठी आपल्याला आता 0050 पोटॅशियम शोनाईट देणं गरजेचं आहे. पण काही शेतकरी सध्या हे करत नाहीत, की आता भरपूर खर्च झाला आहे, हे झालं आहे असं म्हणून त्याला हळदीला खर्च करत नाही. शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओ थोडासा मोठा होत असेल पण आपण तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला पण एक
प्रोत्साहन मिळेल. हळदीची काय फार हाईट नाही आहे, बघू शकता. आता हे छोटे छोटे बुंद आहेत. इथली पण आपण आता याची स्थिती बघूया, काय पोझिशन आहे ते कंदांची. काय ते एकदम छोटा कंद आहे, तरी पण ह्याचं चांगल्या प्रकारे याचं हे झालेलं आहे, वाढ झालेली आहे आणि कंद पण चांगले वाढलेले आहेत. तर अशा प्रकारे हे असं जमीन भुसभुशीत होते. रासायनिक खताने जमीन भुसभुशीत होत नाही, हे आपल्याला सांगायचं आहे. तर खतं टाकताना आपल्याला जैविक खताचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. बघू शकता हे कितपर्यंत असं हे वाढलेलं आहे. आणि अशा शेंगा करायच्या असेल तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून आपल्या उत्पन्नात पुढील वर्षी वाढ होईल. हे बघा, बघू शकता कसे घट तयार झाले. हे हे असे भयानक घट तयार झालेले आहेत. तर हा 3 स्टंपचा हे आहे. तर असे घट तयार होताना, तर असं रान भुसभुशीत करायचं असेल तर आपल्याला जैविक खतांचा वापर, शेणखताचा वापर. व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, नक्कीच व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण महत्त्वाची माहितीसुद्धा आपल्याला मिळत आहे. तर शेतकरी वर्गानो, आपण हळद काढते वेळेस जमिनीमध्ये हळद जास्त राहता कामा नये, याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या वर्षी भरपूर प्रमाणात तिथे हे निघताना आपल्याला दिसतात. बघू शकता किती कोंब काढावं काय नाही हे काही लक्षात येत नाही. तर चांगल्या स्थितीमध्ये हळद आहे. स्टंप पाहिलं तर कळंगरी एवढा स्टंप आहे, हे बघा. पण हळदीची स्थिती कशी आहे, अनेक स्थिती आहे. तर असे हे जर माझ्यासारखं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होत आहे. आणि बघू शकता सोयाबीन किंवा इतर पिकापेक्षा हळद जास्त पैसे देऊन जाते. हळद एक 3-4 वर्षाला पिवळी करतात, जे जुन्या लोकांची मन आहे ते नक्कीच यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बाकीचं हिंगोलीच्या मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात भाव लागताना आपल्याला दिसत आहे. तर असं योग्य नियोजन केलं तर नक्कीच आपला फायदा होतो आणि फायद्यातून आपली प्रगती होते. इतर पिकापेक्षा हळदी एक नगदी पीक आहे आणि कमी पाण्यामध्ये येऊ शकते. हे बघा असे कंदांचे अजून तर कंद भरपूर वाढणार आहे, त्यात काही शंकाच नाही. हे बघा भुसभुशीत माती झाली, एकदम भुसभुशीत. बघू शकता हे कंदांची स्थिती. आणि कंद बघा बघा हे कसं डोक्याची जट म्हणलं तर ते आपण व्हिडिओमध्ये पिक्चरमध्ये पाहत असतो, अशा जटा तयार झालेल्या आहेत. भयानक फण्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता याला. तर या साईडनं किती आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 17 तर आपल्याला तर अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे हे नक्कीच एक नियोजनाचा भाग आहे. आता हे आणि काही काही शेतकरी मित्र हळदीवर हळद घेऊन सुद्धा हळदीच्या उतारा भरपूर काढतात. ह्याच्यामागं एक राज आहे, कारण की ते आता हळद निघाली की नक्कीच शेणखताचा वापर करतात आणि जे सुपीकता वाढवतात, जमीन भुसभुशीत वाढवतात. तर व्हिडिओ नक्कीच मोठा झाला, हे मान्यच करावं लागेल, कारण याची महत्त्वाची माहिती दाखवली, लाईव्ह प्रात्यक्षिक डेमो दाखवले की जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आपल्याला वेळोवेळी पाणी आणि खतांचा वापर करणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तरच इतर ग्रुपवर टाका किंवा सबस्क्राईब करा. तर हे जे रान जे होतं ना, ते पूर्ण थोडंसं खोलगट भाग होता,
तर इथं आपण काय केलेलं आहे, हे खदलेलं आहे. खदून त्यामध्ये गोटे टाकलेले आहेत. गोटे टाकल्याच्या नंतर वरून 3 फूट राहिलं की काळी माती टाकलं आणि त्याला जमीन लेवल करून टाकलं. तर येणारं जे पाणी आहे ते इथं मुरलं. जे मुरल्यामुळे इकडं गंधसड नाही झाली. याच्यामुळे हे प्लॉट एकदम चांगला राहिला. हे मला तुम्हाला आवर्जून दाखवायचं आहे आणि हेच एक याच्यातलं रहस्य आहे. जास्त पाणी जर झालं तर आपल्याला ते शोषून घेतं आणि चांगल्या प्रकारे त्याचं आपल्याला नियोजन लागते. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.